विषय आला की प्राजक्ताची एंट्री कशी झाली आम्हाला कळालंच आहे. पण आता एक त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की कलाकार म्हटलं की एखाद्या सीन करत असतो आपण, तर एखादा सीन करताना तुला कधी अदृश्य शक्तीचा आजूबाजूला वावर आहे असा भास झालाय का? वावर म्हणण्यापेक्षा म्हणजे ती अदृश्य शक्ती, मी असं नाही म्हणत की निगेटिव्ह आहे, पण ती पॉझिटिव्ह असू शकते. मला ऍक्च्युली मी जेव्हाही काम करते, काम हे आपलं देव आहे, म्हणजे ती सरस्वती आहे शेवटी. आणि प्रत्येक माणूस इतका नशीबवान नसतो की त्याला त्याच्या आवडीचं काम करता येतं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा स्टेजवर किंवा जेव्हा कॅमेरासमोर असेल किंवा कधी, तेव्हा मला कायम वाटत आलंय की तो आजूबाजूला आहे, त्याच्यामुळेच मी हे करू शकते. अगं प्रत्येकामध्ये काय, आणि आपण शिक्षण नंतर घेतो सगळ्या गोष्टींचं, म्हणजे अभिनय म्हण किंवा काही गोष्टींचं शिक्षण असतं ते नंतर घेतो आपण, टेक्निक्स असतात ॲक्टिंगच्या तर नंतर शिकतो. अगं सुरुवातीला ती ऊर्जा कुठून येते तुमच्याकडे? मी तर डायरेक्ट हॉटेलमधनं उचलून, मला असं कॅमेरासमोर उभं राहिलेलं माझं आयुष्यातलं पहिलं ऑडिशन होतं तेव्हा. त्याच दिवशी माझ्याबरोबर काय होतं, फक्त माझा देवच होता माझ्यासोबत. मला आणि लोक असं म्हणतात ना की अंधश्रद्धा असते एखाद्या गोष्टीची, तर मला असं वाटलं की आता सपोज मला काहीतरी आईने घालायला दिलंय एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल की अंगारा लावून, नॉर्मली काय म्हणतात की अंगारा लावून जा, उदी लावून जा, राईट. तर लोक असं म्हणतात की अरे ते का लावायचं, किंवा ते अंधश्रद्धा आहे ती, अरे उदी लावून काय होते, उदी लावून काहीच होत नसतं, काहीच होत नसतं. पण तुमच्या मनात ना एक बळ असतं की हा माझ्या सोबत आहे. मग जर एखाद्या गोष्टीचं बळ जर तुमच्या सोबत असेल तर काय वाईट आहे मग ते लावायला, माझं इतकंच मत आहे. मी म्हणतच नाही, म्हणजे माझा जन्म जो झालाय, मला जर आईने सांगितलं की मी जेव्हा होत नव्हते तेव्हा माझ्या एका आजीने बाबांची उदी पाण्यात टाकली, मी ती तिला प्यायला लावली, कारण खूप वेळ झाला डिलिव्हरी होत आणि मी झाले. आणि हे मला काहीच माहीत नव्हतं गं, मला हे आत्ता किस्से समजलेत. पण मला एक्स्ट्रीम पेनमध्ये असले, मला गोळी घ्यायची नाही आहे, मला डोकं दुखतं, माझं पोट दुखतं आणि मी कंटाळली आहे, तर मी सरळ ती उदी घेते, पोटाला फासते आणि झोपते. लोकांना अंधश्रद्धा म्हणायचे म्हणू दे, पण मला एवढं कळतं की तो माझ्यासोबत आहे, ते बळ आहे माझ्यासोबत, मला बाकी काहीच नाही मिळत. एक मानसिक आणि जर तुम्हाला त्या गोष्टीचा आधार मिळतोय तर काय, आपण काही वाईट अंधश्रद्धा नाही की अरे हे केल्याने हे होतं, असं काहीच नाही मी मानत गोष्टी. मला असं वाटतं की ते बळ तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही करू शकता. येस, कलाक्षेत्रात काम करतेस तर तुला माहितीच असेल की जेव्हा काम नसतं तेव्हा डिप्रेशन येतं, किंवा त्या काळात काहीच नसतं, आपण ऑडिशन देत असतो, आपले प्रयत्न आपल्या परीने सुरूच असतात, पण बरेचदा असं होतं की तो एक मोठा पॅच येतोच. सो अशा वेळी कधी देवाला जाब विचारलायस का? हो, जाब विचारला, मी भांडले पण आहे. पण मला एक गोष्ट कळून चुकली अगं, की मला ना मागायचं नाही आहे त्याच्याकडे काहीच. कारण अनेक लाईफमध्ये असे सिच्युएशन झाले की मी तिथे सिलेक्ट नाही झाली आणि तो शो 1 महिन्यात बंद पडला, असं झालं. किंवा ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतं, आपण वाचलो. किंवा म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, मी MD कॉलेजला होते आणि मी थिएटर करायचे वरती, तर तिथे समोर ITC हॉटेल होतं आणि माझ्या वडिलांनी जेव्हा सांगितलं मला की अभिनय वगैरे नाही करायचं, तर माझं ठरलं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आणि मला इथे नोकरी करायची, कारण तेव्हा मला तेच दिसायचं समोर. आणि मी पोचले ओबरॉयला गं, आणि मी मागत होते ITC. म्हटले यार इसका प्लॅन बहुत बडा आहे, देवाचे प्लॅन खूप मोठे आहेत अगं आपल्यापेक्षा, मग का मागा. मग मी मागणं सोडलं. मग मी त्याला एवढंच सांगते की माझं सगळ्या आयुष्याची दोर मी तुझ्याकडे दिलेली आहे, चांगलं वाईट. बघ, देवालाही दुःख पचवावं लागलं, श्रीकृष्णाच्या आयुष्यात खूप दुःख आलं, तर सर देवाला नाही त्यातनं पळता आलं, सोडलं. म्हणजे देवाला नाही पळता आलं, त्याला पण फेस करावं लागलं, तर तुम्हालाही फेस करावं लागेल. फक्त माझं एवढं आहे की मला ती ताकद दे. असं बऱ्याचदा असं झालेलं आहे की एक पॅच आलेला लाईफमध्ये की जेव्हा काम नव्हतं माझ्याकडे, पण असं तो काही फार काळ नव्हता पॅच, पण तो मला फार काळ वाटत होता बिकॉज मी सतत काम करत आली.
तर माझ्यासाठी 6 महिन्याचा पॅच हा खूप मोठा वाटत होता मला तेव्हा. तेव्हा मी एकच करायचे, मी रोज उठायचे सकाळी. माझं रुटीन असतं. मला रात्री लवकर झोपायला खूप आवडतं आणि मला लवकर उठायला आवडतं, कारण का सकाळी थोडासा पक्ष्यांचा आवाज येतो. सकाळचा सूर्यचा प्रकाश आल्यानंतर जर असं छान वाटतं. तर मी म्हणून सकाळी खाली उतरते, मंदिरात जाते, मंदिरात बसते. मी जसं तुला सांगितलं की त्यावेळेत ना डिप्रेशन असं नाही, असा विचार आला माझ्या मनात की अरे काय नाही होत आहे, आता काय करायचं असं वगैरे. पण डिप्रेशन हा शब्द माझ्या आयुष्यात तरी नाही आहे खरं, टचवूड. कारण मी सतत मी रोज मंदिरात जाते. सपोज ही शिवलिंग आहे, तर मी त्या शिवलिंगाला हात लावते. आणि जेव्हा हात लावते ना, तेव्हा ती एक ऊर्जा आपल्या अंगात मला जाणवते. असं वाटतं की यार हे खूप छान आहे, ही खूप फिलिंग खूप मस्त आहे. त्याच्यामुळे मी रोज जाते आणि मी रोजच म्हणते की जे काय आयुष्यात लिहिलंयस माझ्या, मला फक्त छान पद्धतीने फेस करायचं सामर्थ्य दे, बस.